जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत। निर्वाणाचे स्वरूप स्थिती संबंधी प्रश्न। निर्वाणाचे स्वरूप स्थिती संबंधी प्रश्न। भंते नागसेन, आपण जे नेहमी निर्वाण निर्वाण म्हणत असता तेव्हा त्या निर्वाणाच्या स्वरूपासंबंधी, स्थितीसंबंधी, काळासंबंधी, प्रमाणासंबंधी, उपमासंबंधी, कारणांसंबंधी, हेतूसंबंधी किंवा तर्काद्वारे समजावून सांगू शकाल काय? हे राजा, निर्वाण अतुलनीय अनुत्तर आहे, म्हणून निर्वाणाच्या स्वरूपासंबंधी, स्थितीसंबंधी, काळासंबंधी, प्रमाणासंबंधी, उपमासंबंधी, कारणासंबंधी, तर्कासंबंधी, हेतूसंबंधी, तर्कासंबंधी समजावून सांगणे शक्य नाही। भंते नागसेन, परंतु ही गोष्ट मला मान्य नाही। निर्वाणाचे जे सकारात्मक अथिधम्म सकारात्मक स्वरूप आहे त्यासंबंधी, स्थितीसंबंधी, काळासंबंधी, प्रमाणासंबंधी, उपमासंबंधी, कारणासंबंधी, हेतूसंबंधी तर्काद्वारे स्पष्टीकरण करून सांगता येणार नाही काय? स्पष्टीकरण करून सांगता येणार नाही काय? माहिती देता येणार नाही काय? हे राजा, त्या कारणांना सांगता येईल। हे राजा, महासमुद्र आहे काय? होय बनते, येथे महासमुद्र आहे। हे राजा, जर त्याविषयी कोणी विचारले की हे राजा, महासमुद्राचे पाणी किती आहे? या महासमुद्रामध्ये किती प्रकारचे जीव प्राणी राहतात? हे राजा, आपल्याला जर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले तर आपण त्याचे उत्तर देणार नाही काय? म्हणते, जर मला कोणी असे प्रश्न विचारले की हे राजा, महासमुद्रामध्ये किती पाणी आहे, असे किती प्रकारचे पाणी आहेत जे महासमुद्रामध्ये राहतात, तेव्हा म्हणते मी त्याला असे सांगेन की भल्या माणसा, अविचारणीय प्रश्न तू मला विचारित आहेस ना, विचारण्यायोग्य प्रश्न विचारू नकोस। असा प्रश्न बाजूला असू दे। लोकमान्यतेप्रमाणे महासमुद्र अविभक्त आहे, म्हणून महासमुद्राच्या पाण्याचे मोजमाप करता येत नाही किंवा तेथे किती प्राणी आहेत हे कोणीही सांगू शकत नाही। अशा प्रकारे म्हणते मी त्याला उत्तर देईल। हे राजा, समुद्र अस्तित्वामध्ये असताना आपण असे उत्तर का द्यावे? खरं तर योग्य मोजणी करून त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की समुद्रामध्ये एवढे पाणी आहे व एवढे मासे समुद्रामध्ये राहतात। म्हणते, या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही। ज्याप्रमाणे हे राजा, समुद्र अस्तित्वामध्ये असताना सुद्धा त्यातील पाणी मोजणे शक्य नाही किंवा तेथे जीव प्राणी किती राहतात हे सांगणे शक्य नाही, त्याचप्रमाणे हे राजा, निर्वाण अस्तित्वामध्ये असून सुद्धा त्याचे स्वरूप किंवा स्थिती किंवा काळ किंवा
प्रमाण किंवा उपमा किंवा कारण किंवा हेतू किंवा तर्काद्वारे समजावून सांगता येत नाही. हे राजा, एखादा वृद्धिसंपन्न मनुष्य ज्याचे चित्त त्याचे नियंत्रणामध्ये आहे तोच त्या महासमुद्राचे पाणी व जीवप्राणी मोजू शकेल. परंतु तोच वृद्धिसंपन्न माणूस निर्वाणाचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण, हेतूंना तर्काने समजावून सांगू शकत नाही. हे राजा, अस्तित्वामध्ये असतानाही निर्वाणाचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण व हेतू इत्यादींना तर्काद्वारे समजावून सांगणे शक्य नाही. याचे दुसरेही कारण आपण ऐकावे. हे राजा, देवलोकामध्ये अरूपकाय देवता आहे काय? होय बनते. असे ऐकण्यात येते की देवलोकामध्ये अरूपकाय देवता आहे. परंतु हे राजा, त्या अरूपकाय देवतेचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण व हेतूंना तर्काद्वारे समजावून सांगणे शक्य आहे काय? म्हणते ते शक्य नाही. हे राजा, तेव्हा अरूपकाय देवता नाही असे म्हणता येईल काय? म्हणते अरूपकाय देवता आहे तरी ज्याचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण व हेतूंना तर्काद्वारे समजावून देता आले नाही तरीही ज्याप्रमाणे हे राजा जीवप्राणी आहेत, जरी त्याचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण, हेतूंना तर्काद्वारे समजावून देता आले नाही तरीही त्याचे प्रमाणे हे राजा अस्तित्व असूनही निर्वाणाचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण, हेतूंना तर्काद्वारे समजावून देता येत नाही. समजावून देता येत नाही. म्हणते नागसेन, निश्चित सुख हाच निर्वाणाचा हेतू आहे. जरी त्याचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण, हेतूंना तर्काने समजावून देणे शक्य नाही तरीही, परंतु म्हणते निर्वाणाचे गुण दुसऱ्यांमध्ये प्रवेश करू शकतात काय? यासंबंधी उपमांच्या द्वारे काही निर्देश देता येतील काय? हे राजा, निर्वाण भौतिक वस्तू नसल्यामुळे त्याला रूप नाही. निर्वाण अभौतिक वस्तू आहे, ती एक गुणात्मक संकल्पना आहे. म्हणून उपमांच्या द्वारे त्या संबंधी काही समजावून सांगणे शक्य आहे. बनते नागसेन, अतिशय उत्तम. निर्वाणाच्या गुणांसंबंधी प्रकाश टाकल्यामुळे मला निश्चितपणे लाभ होईल. तेव्हा आपण त्याविषयी ताबडतोब सांगावे. आपण माझ्या आतुर हृदयाची आग आपल्या विनम्र, शीतल, मधुर वचनांनी शांत करावी. हे राजा, कमळाचा एक गुण निर्वाणामध्ये आहे. कमळाचा एक गुण निर्वाणामध्ये आहे. पाण्याचे 2 गुण, औषधाचे 3 गुण, महासमुद्राचे 4 गुण, भोजनाचे 5 गुण, आकाशाचे 10 गुण, मणिरत्नाचे 3 गुण, रत्नचंदनाचे 3 गुण, लोणीचे 3 गुण, पर्वताचे 5 गुण निर्वाणामध्ये आहेत. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की कमळाचा एक गुण निर्वाणामध्ये आहे, तर कमळाच्या कोणता गुण निर्वाणामध्ये आहे? ज्याप्रमाणे हे राजा कमळ पाण्यापासून अलिप्त असते, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण सर्व क्लेशापासून अलिप्त असते. हे राजा, कमळाचा हा गुण
निर्वाणामध्ये आहे. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की पाण्याचे 2 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर पाण्याचे कोणते 2 गुण निर्वाणामध्ये आहेत? पाण्याचे कोणते 2 गुण निर्वाणामध्ये आहेत? ज्याप्रमाणे हे राजा शीतल पाणी आग शांत करीत असते, त्याचप्रमाणे हे राजा शीतल निर्वाण सर्व क्लेशांची आग शांत करीत असतो. हे राजा, हा पाण्याचा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. आणि हे राजा, थकलेल्या, तहानलेल्या, शोकलेल्या मनुष्याची व पशूंची तहान पाण्यामुळे शांत होत असते. अशाच प्रकारे हे राजा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा इत्यादींची तहान निर्वाणामुळे शांत होत असते. हे राजा, पाण्याचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. राजा, पाण्याचे हे 2 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भन्ते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की औषधाचे 3 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर औषधांचे कोणते 3 गुण निर्वाणामध्ये आहेत? औषधांचे कोणते 3 गुण? ज्याप्रमाणे हे राजा मनुष्याचे दुःख औषधामुळे बरे करता येते, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाणामुळे मनुष्याचे क्लेश दूर करता येते. निर्वाणामुळे मनुष्याचे क्लेश दूर करता येतात. हे राजा, औषधाचा हा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा, औषधाने रोगाला समूळ नष्ट करता येते. औषधाने रोगाला समूळ नष्ट करता येते. अशा प्रकारे हे राजा निर्वाण सर्व दुःखांना समूळ नष्ट करणारा आहे. हे राजा, औषधाचा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा, औषध अमृत आहे. तशाच प्रकारे निर्वाण अमृत आहे. हे राजा, औषधाचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा, औषधाचे हे 3 गुण निर्वाणामध्ये समावलेले आहेत. औषधाचे हे 3 गुण निर्वाणामध्ये समावलेले आहेत. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की महासमुद्राचे 4 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर महासमुद्राचे कोणते 4 गुण निर्वाणामध्ये आहेत? ज्याप्रमाणे हे राजा, महासमुद्र आपल्यामध्ये मृतदेह राहू देत नाही, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण आपल्यामध्ये सर्व प्रकारच्या क्लेशांना राहू देत नाही. हा महासमुद्राचा पहिला गुण आहे. हा महासमुद्राचा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा, महासमुद्र विशाल अमर्याद आहे. सर्व प्राणी त्यात सामावून जातात. हे राजा, महासमुद्राचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा, महासमुद्र सर्व मोठमोठ्या जीवप्राण्यांचे निवासस्थान आहे. त्याचप्रमाणे हे राजा, निर्वाण मोठमोठ्या अर्हतांना विमल, शियाश्रव, सामर्थ्यवान, संयमशील लोकांच्या करता निवासस्थान आहे. हे राजा, महासमुद्राचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा, महासमुद्र विविध विपुल तरंगांनी फुलांना फुलवीत असतो. त्याचप्रमाणे हे राजा, निर्वाण विविध विपुल परिशुद्ध विद्या संपन्न विमुक्त लोकांना फुलाप्रमाणे फुलवीत असते. हे राजा, महासमुद्राचा हा 4था गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा, महासमुद्राचे हे 4 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भन्ते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की भोजनाचे 5 गुण निर्वाणामध्ये आहेत,
तर ते कोणते आहेत? ज्याप्रमाणे हे राजा भोजन सर्व जीवप्राण्यांचे आयुष्य रक्षण करतो, त्याचप्रमाणे हे राजा प्राप्त केलेले निर्वाण, वृद्धत्व व मृत्यूपासून सर्व प्रकार प्राण्याचे आयुष्य रक्षण करतो. हे राजा भोजनाचा हा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा भोजन सर्व प्राण्याचे सामर्थ्य वाढवितो, त्याचप्रमाणे हे राजा प्राप्त केलेले निर्वाण सर्व प्राण्याचे वृद्धी सामर्थ्य वाढवित असतो. हे राजा भोजनाचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा भोजन सर्व प्राण्यांमध्ये सौंदर्य निर्माण करीत असतो. भोजन सर्व प्राण्यांमध्ये सौंदर्य निर्माण करीत असतो, त्याचप्रमाणे हे राजा प्राप्त केलेले निर्वाण सर्व प्राण्यांमध्ये गुणसौंदर्य निर्माण करीत असतो. हे राजा भोजनाचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा भोजन सर्व प्राण्यांचे कष्ट शांत करीत असतो, त्याचप्रमाणे हे राजा प्राप्त केलेले निर्वाण सर्व प्राण्यांचे सर्व क्लेश, दुःख, कष्ट शांत करीत असतो. हे राजा भोजनाचा हा चौथा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा भोजन सर्व प्राण्यांची भूक, दुबळेपण समाप्त करीत असतो, त्याचप्रमाणे हे राजा प्राप्त केलेले निर्वाण सर्व प्राण्यांचे दुःख, भूक, दुबळेपण समाप्त करीत असतो. हे राजा भोजनाचा हा पाचवा गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा भोजनाचे हे 5 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की आकाशाचे 10 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर ते आकाशाचे 10 गुण कोणते आहेत? ज्याप्रमाणे हे राजा आकाश जन्म घेत नाही, म्हातारा होत नाही, मरत नाही, पडत नाही, उत्पन्न होत नाही, अजय आहे, चोरता येत नाही, कुणाचा आधार नाही, पक्ष्यांना फिरता येते, आवरण नाही, अनंत आहे, अशाच प्रकारे हे राजा निर्वाण जन्म घेत नाही, म्हातारा होत नाही, मरत नाही, अनंत आहे. हे राजा आकाशाचे हे 10 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. आकाशाचे हे 10 गुण निर्वाणामध्ये आहेत, निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भन्ते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की मणिरत्नाचे 3 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर ते 3 गुण कोणते आहेत? ज्याप्रमाणे हे राजा मणिरत्न मनोकामना पूर्ण करीत असते, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण मनोकामना पूर्ण करीत असते. हे राजा मणिरत्नाचा हा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा मणिरत्न आनंद देणारे असते, तशाच प्रकारे हे राजा निर्वाण आनंद देणारे आहे. हे राजा मणिरत्नाचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा मणिरत्न प्रकाश देणारा आहे, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण प्रकाश देणारा आहे. हे राजा मणिरत्नाचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा मणिरत्नाचे हे 3 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भन्ते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की लाल चंदनाचे 3 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर लाल चंदनाचे हे ते 3 गुण, तर लाल चंदनाचे ते 3 गुण कोणते आहेत? ज्याप्रमाणे हे राजा लाल चंदन मिळणे दुर्लभ आहे, लाल चंदन मिळणे दुर्लभ आहे, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण दुर्लभ आहे. हे राजा लाल चंदनाचा हा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा
लाल चंदनाचा सुगंध अतुलनीय आहे, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाणाचा सुगंध अतुलनीय आहे. हे राजा लाल चंदनाचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा लाल चंदनाची सज्जन लोक प्रशंसा करीत असतात, त्याचप्रमाणे हे राजा सज्जन लोक निर्वाणाची प्रशंसा करीत असतात. हे राजा लाल चंदनाचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. लाल चंदनाचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा लाल चंदनाचे हे 3 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की लोणीचे 3 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर लोणीचे ते 3 गुण कोणते आहेत जे निर्वाणामध्ये आहेत? ज्याप्रमाणे हे राजा लोणी सौंदर्य उत्पन्न आहे, लोणी सौंदर्य संपन्न आहे, म्हणजे पाहायला सुंदर, लोणी सौंदर्य संपन्न आहे. त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण गुण सौंदर्य आहे, निर्वाण गुण सौंदर्य संपन्न आहे. हे राजा लोणीचा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा लोणी सुगंध संपन्न आहे. त्याचप्रमाणे हे राजा निर्वाणशील गंध संपन्न आहे. हे राजा लोणीचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा लोणी रस संपन्न आहे. त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण रस संपन्न आहे. हे राजा लोणीचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा हे लोणीचे 3 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की पर्वताचे 5 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत, तर पर्वताचे ते 5 गुण कोणते आहेत जे निर्वाणामध्ये सामावलेले आहेत? ज्याप्रमाणे हे राजा पर्वत उंच असते, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण उंच आहे. हे राजा हा पर्वताचा पहिला गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा पर्वत स्थिर आहे, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण स्थिर आहे. हे राजा पर्वताचा हा दुसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा पर्वत चढणे कठीण आहे, त्याचप्रमाणे हे राजा क्लेशयुक्त लोकांना निर्वाण प्राप्त करणे कठीण आहे. हे राजा पर्वताचा हा तिसरा गुण निर्वाणामध्ये आहे. तसेच हे राजा पर्वतावर सर्व प्रकारचे बीज वाढत नाही, पर्वतावर सर्व प्रकारचे बीज वाढत नाही. त्याचप्रमाणे हे राजा निर्वाणामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लेश मूळ धरत नाही. हे राजा पर्वताचा हा चौथा गुण निर्वाणामध्ये आहे. क्लेश म्हणजे दुःख, कोणत्याच प्रकारचं दुःख मूळ निर्वाणामध्ये धरत नाही. हे राजा पर्वताचा हा चौथा गुण निर्वाणामध्ये आहेत. तसेच हे राजा पर्वत अनुनय द्वेषपासून मुक्त असतो. हे राजा पर्वताचा हा 5वा गुण निर्वाणामध्ये आहे. हे राजा पर्वताचे हे 5 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहेत. भंते नागसेन, अतिशय उत्तम, आपण सांगितल्याप्रमाणे स्वीकार करतो. बघा एवढे उदाहरणं दिलेले निर्वाणासंबंधी. म्हणजे निर्वाणाचे गुण किती आहे, म्हणजे कसं ओळखायचं बा, त्याचं इथं निर्वाणाचे स्वरूप आणि स्थितीविषयी यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर निर्वाण हे यावरून आपल्या लक्षात येईल की जसं याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे, कमळाच्या पाण्यापासून अलिप्त असते, कमळ पाण्यापासून अलिप्त असते, त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण सर्व क्लेशापासून अलिप्त असते.
हा कमळाचा गुण निर्वाणामध्ये आहे. कमळाचा हा गुण निर्वाणामध्ये आहे. म्हणजे जसं कमळ हे पाण्यापासून अलिप्त राहते, कमळ वर राहते, पाणी राहते खाली चिखलामध्ये. तर कमळ हे वर असल्यामुळं ते हा गुण क्लेशासंबंधी सांगितलेले आहे. म्हणजे निर्वाणापासून सगळे प्रकारचे क्लेश अलिप्त असतात. दुःख, कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नाही निर्वाण अवस्थेमध्ये. निर्वाण म्हणजे निब्बाण, पालीमध्ये निब्बाण म्हणतात त्याला. तर त्यालाच निब्बाण, याला निर्वाण म्हणतात, असं त्याचा हे आहे, अर्थ आहे. पाण्याचे 2 गुण निर्वाणामध्ये आहेत. म्हणजे शीतल शांत. ज्याप्रमाणे राजा शीतल पाणी आग शांत करीत असते, म्हणजे जशी पाणी आग शांत करते तसं निर्वाण अवस्था मनुष्याला शांत करते. जिवंतपणीच बना, जिवंतपणी प्राप्त होणारी अवस्था आहे. तर हे जेवढे आपण आतापर्यंत याच्यामध्ये उदाहरण सांगितलेले आहेत निर्वाणासंबंधी, निर्वाणाचे स्वरूप आणि निर्वाणाची स्थिती, याच्यावरून आपल्या लक्षात येईल का निर्वाण हे अवस्था जी आहे हे किती महान अवस्था आहे. आणि निर्वाण हे फार परिश्रमाने, फार प्रयत्नाने आणि फार धम्मामध्ये पारंगत झाल्यानंतरच ती अवस्था प्राप्त होते. म्हणून आपण सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. यानंतर आपण आज 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन, त्याला बरेच जण धम्मचक्र अनुवर्तन दिनसुद्धा म्हणतात. तर आजच्या दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी, त्याच दिवशी अशोक विजयादशमी होती. आता तारखा बदलत राहतात, पण त्या वेळेस अशोक विजयादशमी होती आणि ती तारीख होती 14 ऑक्टोंबर 1956. तर त्या दिवशी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आपल्याला संपूर्ण मनुष्य मात्राला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून आपला हा प्रवास धम्माच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात झाली. तर शिक्षणामुळे तर माणसाची प्रगती झालीच, पण त्या शिक्षणाला टिकवून ठेवण्यासाठी, ती संपत्ती जी कमावली टिकवून ठेवण्यासाठी, त्या आहे धम्म आहे. म्हणून हा धम्म फार मौल्यवान आहे. तर 2500 वर्ष अगोदर जेव्हा सम्राट अशोकांनी कलिंगच्या युद्धानंतर हत्यार त्यागले, भयंकर मोठं युद्ध, लाखो सैनिक मारून टाकले. सम्राट अशोकांचे युद्ध जिंकलं होतं ना, कलिंगचं युद्ध जिंकला. रक्तबंबाळ, जिकडे तिकडे रक्तच रक्त, लाशाच लाशा. ते बघून सम्राट अशोक हा दुःखाने व्याकुळ झाला. तो युद्ध जिंकला, पण त्याला युद्ध जिंकूनही त्याला हारल्यासारखं वाटलं. ते युद्ध जिंकूनही त्याला हारल्यासमान वाटलं आणि मग तो हत्यार सोडून भगवान बुद्धाच्या धम्माला शरण आला. भिक्खूच्या माध्यमातून भगवान बुद्धाला शरण आला, धम्माला शरण आला, संघाला शरण आला. आणि मग तेव्हापासून सम्राट अशोक हा धम्माच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. म्हणून तो दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जाते. त्याच दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षानंतर, तेव्हा 2500 वर्ष झाले होते संपन्न, 14 ऑक्टोंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात, त्यालाच धम्मचक्र अनुवर्तन दिनसुद्धा म्हणतात.
तर तो प्रवास हा होत आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे, जगातल्या काही ठिकाणी आता युद्ध सुरू आहे. दोन देश आपसामध्ये लढून राहिले, एकमेकाला मारून राहिले. त्या युद्धामध्ये सुद्धा सामान्य मनुष्य मात्राची हानी होऊन राहिली. आता याला काय म्हणावं? अज्ञान, भयंकर अज्ञान आहे. एकामेकाने मारून राहिले, अंधारात आहे. अनपढ नाही म्हणा, शिकली आहे म्हणते लोक, पण तरी अज्ञानी आहेत. जर शिकून जर ते एकामेकाने मारून राहिले तर त्यांचं शिक्षण काय कामाचं? हिंसा होऊ राहिली. इकडं त्या इस्रायल आणि त्या फिलिस्तीनमध्ये, अधिक दुसऱ्या देशाचं युद्ध चालू आहे. हे युद्ध मनुष्य मात्राची हानी करते आणि त्या युद्धापासून कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. म्हणून हा आजचा दिवस आहे. आताचं युद्ध तर काहीच नाही. त्यावेळेस सम्राट अशोकांनी इतकं भयंकर युद्ध लढल्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा त्याला दुःख झालं का मी हे काय केलं बा, किती मनुष्य मात्राची हानी केली, किती मनुष्य मात्रा मरण पावले. रक्तबंबाळ, रक्ताच्या लाटा वाहून राहिल्या होत्या. त्याला दुःख झालं आणि त्याला युद्ध जिंकल्यावर हारल्यासारखं वाटलं. युद्ध जिंकला, पण त्या युद्ध जिंकल्यावर त्याला हारल्यासारखं वाटलं का मी बा समाधानी नाही आहे. म्हणून सम्राट अशोक, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक भगवान बुद्धाला शरण आला, धम्माला शरण आला, संघाला शरण आला आणि तिथून मग त्याच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. मग सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप, स्तंभ, विहारांची निर्मिती केली आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जे अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान ह्या त्यावेळेस हे सर्व जे बांगलादेश, भूतान, नेपाळ हे जेवढे जवळजवळचे देश आहेत, हा पहिले जम्बूद्वीप म्हणत होते याला. इथपर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य होतं, एकटा राजा. इतकं मोठं साम्राज्य. त्यावेळेस मोबाईलही नव्हता, ना टी व्ही होत्या, ना कुठल्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक यंत्र होतं. त्यावेळेस हा एकटा राजा इतका मोठा साम्राज्य सांभाळत होता. हा राजा भगवान बुद्धाला, धम्माला शरण आला, संघाला शरण आला आणि तेव्हापासून त्याने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. हा इतिहास आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध हे नको आहे. म्हणून तिथून हे मन सुरुवात झाली, युद्ध नको, बुद्ध पाहिजे. युद्ध नाही, शांती पाहिजे. म्हणून प्रत्येक मनुष्य मात्राला शांतीची आवश्यकता आहे. शांती प्रस्थापित केली पाहिजे. नाही तर कितीही युद्ध केलं काही अर्थ नाही. शेवटी माणसं मरणार आहे, सामान्य माणसं मरणार आहे आणि त्या हानीपासून कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. तसे मनुष्य मरणारच आहे ना. कालांतराने वय वाढलं तर तसंही मरणार आहे. मग एकामेकाला मारून, एकामेकाची हिंसा करून काय उपयोग? म्हणून या हिंसेला आपण थांबवलं पाहिजे, मैत्री उत्पन्न केली पाहिजे आणि धम्माच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. म्हणून हा आजचा दिवस हा शांतिमय दिवस आहे, हा शांतीचा दिवस आहे. आजच्या दिवसाला संपूर्ण जगामध्ये शांती प्रस्थापित झाली होती आणि या भारत भूमीमध्ये सुद्धा या शांतीचा उगम झालेला आहे. आणि तो उगम महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्धांनी केलेला आहे. संपूर्ण जगाला शांती पाहिजे आणि म्हणून शांतीचा संदेश हा भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर दिलेला आहे. तोच संदेश आपल्याला पुढे घेऊन जाणं आहे आणि या शांतीचा संदेश आपण सर्वांनी पुढे घेऊन गेलं पाहिजे. म्हणून आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण या धम्माच्या दिशेने वाटचाल करावी आणि शांती प्रस्थापित करून सर्वांशी मैत्री करावी आणि आपला प्रवास सुखाचा आणि आनंदाने व्हावा आणि या दिशेने आपण वाटचाल करावी, शांतीच्या दिशेने वाटचाल करावी. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये राग उत्पन्न करू नये, द्वेष उत्पन्न करू नये. उत्पन्न करायचे असेल तर मैत्री उत्पन्न करा, करुणा उत्पन्न करा, प्रेम उत्पन्न करा. यापासूनच मनुष्य मात्राचं कल्याण आहे. म्हणून आपण कल्याणाच्या दिशेने, मैत्रीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. इथेच थांबतो.